आणि हजेरी लावून खरं तर बॅक टू द पवेलियन जाण्याचं काम या ठिकाणी झालंय. यस प्रेझेंट लावायची आणि त्यानंतर बॅक टू द पवेलियन जाण्याचं काम या ठिकाणी करत होतं. यस न्यू पाठर मैदानाच्या आतमध्ये आलेत शरद. धावफलकावरती धावांचा आकडा 20 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 धक्के टीमसाठी राहिले. ते 20 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. विठ्ठल आले त्या ठिकाणी आपण पाहतोय. हाही चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला वापरलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. यस रोहन आलेत ऑन स्ट्राईक. रोहन ऑन स्ट्राईकला शरद. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे खरं तर येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण बनवण्यासाठी खरं तर आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतरचा चेंडू पुरुष एकदा आहे. ओहो वा, यावेळी कॉर्ड बिहाइंडची शिकार. धक्का क्रमांक 5 टीम जय हनुमान क्रिकेट क्लब दिगोल टीम साठी. यस 5वा धक्का देखील या ठिकाणी बसलाय. रोहन बॅक टू द पवेलियन. 4 चेंडू खेळेत आणि 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. धक्क्यांवरती धक्का. 5वा धक्का खरं तर या टीम साठी या ठिकाणी राहिलाय. यस विकेट वरती विकेट खरं तर टीम या ठिकाणी गमवून बसतीये. यस कालच्या दिवसामध्ये खरं तर टीम जय हनुमान क्रिकेट क्लब दिगोल टीम देखील खेळत होते आणि दोनही मॅच करत सलग मित्रांनो त्यांनी जिंकली आहेत. परंतु आज कुठेतरी पाणी फिरतंय त्यांच्या त्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आणि ते पाणी इथे अगदी फिरलेलं पाहायला मिळाले. जस्ट बॅक टू बॅक तुम्ही विकेट अगदी खर्च करताय. महादेव मैदानाच्या आतमध्ये. महादेव या ठिकाणी आलेत. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा या ठिकाणी जाऊयात. ओहो याही चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय जबरदस्त चेंडू या ठिकाणी वापरला आहे. चांगला बॉल आहे. डॉट बॉल मिळेल. निर्धाव चेंडू या ठिकाणी आलाय. चांगली गोलंदाजी खरं तर गोलंदाज या ठिकाणी बनवत चाललेत. पहा जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये वापरलेत. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. बॅटर सज्ज होतील पुन्हा एकदा. ओहो याही चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आक्रमण चढवण्याचा. त्यानंतर चेंडू इथे डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत खरं तर गोलंदाजाची देखील राहिली आहे. या जबरदस्त आयोजन नियोजन खरं तर आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी बनलेलं पाहायला मिळत आहे. शिवजयंती निमित्त जामखेड क्रिकेट असोसिएशन आयोजित जेसीए प्रीमियर लीग प्रभाग क्रमांक 3 आलेल्या तमाम प्रेक्षक रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी स्वागत आहे. आज जामखेड क्रिकेट असोसिएशन सर्व आयोजन कमिटी एकत्र झाली आणि हे सुंदर असं आयोजन बनवू. येस डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी आला. विकेट वाचवण्याचा शोध खरं तर टीम करते आणि विकेट वाचवावी लागेल कारण की 5 धक्के टीमसाठी राहिलेत. विकेट वाचवणं गरजेचं. एक चेंडू इथे वरेल. 20 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मधला एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू या ठिकाणी बाकी आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा आहे. ओहो यावेळी देखील पाहतोय कॉर्ड बिहाइंडची शिकार. धक्का क्रमांक 6 विकेट आणि मेडन ओव्हर करत स्पर्धेमधली पहिली इथे पाहायला मिळते. नाव आहे त्या गोलंदाजाचं विठ्ठल. विठ्ठल आता करामत करतायत. यास 2 विकेट मिळवत एकही धाव खरं तर खर्च केलेला नाहीये. स्पर्धेतली पहिली मेडन ओव्हर टाकण्याचा रणसंग्राम खरं तर इथे रचलाय विठ्ठलने. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत.
पवन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आलेत. पवन 6 धक्के राहिलेत. 20 धाबा धावफलकावरती आहेत. पाठीमागचं षटक अगदी लाजवाब राहिलंय. त्यानंतर तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहे. त्यामुळे मॅचच्या दिशेने यस. त्यानंतर तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आहेत. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पोहोचूयात. पवन आले हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. त्यानंतर अगदी आपण पाहूयात. ओहो कव्हर प्रोटेक्शन नाहीये. प्रोटेक्शन असणं गरजेचं होतं. यानंतर इथे पाहतोय आपण चूक झाली. एक सिंगल आहे ते देखील खर्च